नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी आपली कुलदेवीची सेवा असते बघा, कुलदेवी आपली आई असते. आपण जिच्या कुळामध्ये जन्म घेतलेला असतो ती असते आपली कुलदेवी. बऱ्याच जणांना आपली कुलदेवी माहीत नसते. नक्की माहीत करून घ्या आणि आपल्या घरात ॲटलिस्ट वर्षभरामध्ये एकदा तरी तिचा मानसन्मान झाला पाहिजे. तिच्या स्थानावरती जाऊन तिचा मानसन्मान झाला पाहिजे. बघा, तिचा योग्य तो मानसन्मान म्हणजे 11 अलंकार वगैरे जे काही सगळं व्यवस्थित आहे ते वर्षातून एकदा आपण तिचा मानसन्मान केला पाहिजे त्याच्या मूळ पीठावरती जाऊन. तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठांपैकी जे काही कुलदेवी आहेत, मग त्यातली वणीची सप्तशृंगी असेल, माहूरगडची रेणुका माता असेल, तुळजापूरची तुळजाभवानी माता असेल आणि कोल्हापूरची अंबाबाई, ह्या 4 कुलदेवींपैकी जी तुमची कुलदेवी असेल त्या कुलदेवीची तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सेवा करायची आहे. आता ह्या बघा, कुलदेवी आणि ग्रामदेवी ह्यात खूप फरक आहे. जिच्या कुळामध्ये आपण जन्म घेतो असते ती आपली कुलदेवता आणि ग्रामदेवता वेगळी असते. काही जणांना ग्रामदेवताच ही कुलदेवता वाटत असते, पण तसं नसतं. ह्या ज्या काही मी 4 देवी सांगितल्या, तुळजाभवानी, रेणुका माता, सप्तशृंगी देवी आणि अंबाबाई, तर ह्या 4 कुलदेवी आहेत आणि ह्या 4 देव्यांपैकीच तुमची एक कुलदेवी आपली कुलदेवी असते. तर बघा, तुमची कुलदेवी कोणती आहे तुम्हाला माहीत असेलच. नसेल तर नक्की ते माहीत करून घ्या. कोणत्या सेवा कराव्यात त्याच्याबद्दल काय अधिक माहिती आहे ते केंद्रामध्ये जाऊन जाणून घ्या. तर बघा, आता आपल्याला रोजची कुलदेवीची आपल्याला सेवा करायची आहे. बघा, आयुष्यामध्ये आपल्या खूप अडचणी असतात आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आपलं लग्न होत नसतं. घरामध्ये एक मुलगा असतो, मुलगी असते, त्याचं लग्न ठरत नसतं. भले तो खूप म्हणजे शिकलेला आहे, वेल सेटल्ड आहे किंवा सगळं चांगलं आहे, पण लग्न ठरत नसतं. तर लग्न, संतती असेल, नोकरी असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुलदेवीच्या अधिकारामध्ये येत असतात. आणि आपली कुलदेवी आपल्यावर संतुष्ट असेल तर नक्कीच तिची कृपा आपल्या घरावरती होत असते आणि नक्कीच ती आपल्याला कृपा आशीर्वाद देऊन आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहे त्या पूर्ण करत असते. पण तिची सेवा आपल्या घरात रोज घडली पाहिजे. बघा, आपण रोज न जेवता राहू शकतो का? नाही. बघा, आपल्या आई, आपण जेवत असतो, पण आपल्या कुलदेवीला आपण विसरत असतो तिची सेवा. आता सेवा करणं म्हणजे काय की तासभर बसून खूप पारायण करणं किंवा वाचन करणं असं काही नाही. बघा, रोज तिची सेवा करणं म्हणजे फक्त तिची आठवण काढणं. बघा, तुम्हाला सेवा, आता बऱ्याच जणांना खूप व्याप असतं, काम असतं, मला मान्य आहे. आपण नित्यसेवा करत असतो, तर नित्यसेवेमध्ये गुरुमाऊलीने नेहमी सांगतात की नित्यसेवेमध्ये कुलदेवीची सेवासुद्धा करावी. आता नित्यसेवेमध्ये कुलदेवीची सेवा काय करावी? तर बघा, आपला दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे तो अतिशय उच्च कोटीचा ग्रंथ आहे. तुमची कोणतीही कुलदेवी असो त्या ग्रंथाची सेवा जर तुम्ही केली नित्यसेवेमध्ये तर तुम्हाला नक्कीच तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमची सेवा देखील कुलदेवीपर्यंत पोहोचेल. तर आता दुर्गा सप्तशतीची नित्यसेवा कशी करायची? बघा, आता आपला स्वामीचरित्र सारामृत जसा ग्रंथ आहे तसाच तो पण एक ग्रंथ आहे. तर स्वामीचरित्रामध्ये कसे आपण रोज 3 अध्याय वाचतो आपल्या नित्यसेवेमध्ये, 11 माळी, तारक मंत्र, ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. तसेच कुलदेवीची सेवा म्हणून रोज दुर्गा सप्तशतीमधील 2 अध्याय वाचायचे असतात. आता नित्यसेवेमध्ये दुर्गा सप्तशती कशी वाचायची? तर बघा, दुर्गा सप्तशती, तर हा आहे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ जो तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही कोणत्याही दिंडोरी प्रणीत स्वामी केंद्रातून तुमच्या जवळपासच्या नक्की घ्या. ऑनलाईन पण तुम्हाला मिळेल. तर बघा, ज्यावेळी मी घेतलेला त्यावेळी ते 30 रुपयाला होता. दिंडोरीहूनच मी आणला होता. तर हा आहे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ. तर बघा, ह्या ग्रंथाचं तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आता नित्यसेवेमध्ये नित्यसेवा, कुलदेवीची नित्यसेवा या ग्रंथाद्वारे कशी करायची? सगळ्यात पहिले, तुम्हाला जर संतान प्राप्ती नसेल, बघा, गुरुमाऊली नेहमी सांगतात की स्वामीचरित्र सारामृताचे 108 पारायण, 108 पाठ किंवा 100 पाठ आणि दुर्गा सप्तशतीचे 100 पाठ जो व्यक्ती करतो त्याच्या आयुष्यात समस्या हा शब्द नावाला पण उरत नाही. संतान असेल, विवाह असेल, लग्न असेल किंवा नोकरी असेल, कुठलीही समस्या असो, नक्की त्या समस्येतून आजारपण एखादा असेल, गंभीर आजार, तर त्यातून 100% 101% तुमची सुटका होईल, यात काही शंका नाही. लग्न जुळेल किंवा नोकरी मिळेल, सगळ्या समस्यांवरती हा ग्रंथ आणि स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ अत्यंत प्रभावी आहे. जो याचे 100-108 पाठ करतो त्याला नक्कीच त्याचं फळ मिळतंच. तर आता 108 पाठ पण तुम्ही करू शकता. या दुर्गा सप्तशतीचे 108 पाठ कसे करावे याचे डिटेल व्हिडिओ मी नक्कीच करेन. कालच एका ताईंची कमेंट आली की ताई 108 पाठ कसे करायचे?
तर मी नक्की व्हिडिओ करेन. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नित्यसेवा कशी करायची, कुलदेवीची नित्यसेवा कशी करायची हे बघतोय. तर आता मगाशी म्हटलं की स्वामीचरित्राचे स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय आपण रोज वाचत असतो. तसेच दुर्गा सप्तशतीमधील तर हा थोडासा वेगळा ग्रंथ आहे. तर बघा, या दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण 13 अध्याय असतात. कळालं? स्वामीचरित्रामध्ये कसे 21 अध्याय असतात, तसे यामध्ये 13 अध्याय असतात. पण आता समजा आज मंगळवार आहे, तर आज आहे सोमवार, पण समजा आजपासून तुम्ही चालू केली आहे सेवा, तर तुम्ही आजपासून काय वाचायचं. आता आजपासून ठरवलं की मी रोज नित्यसेवा कुलदेवीची करणार, तर तुम्ही काय करायचं बघा, इथे हा सगळा ग्रंथ तुम्हाला वाचावा लागतो का तर नाही, मग फक्त 2 अध्यायच वाचायचे का तर नाही, त्याच्या आधी तुम्हाला काहीतरी वाचावं लागतं आणि मग तिथून ते पुढचे 2 अध्याय वाचावे लागतात. तर आता बघा, हा ग्रंथ जो आहे तर पहिल्या पानावर जी येते ती प्रस्तावना येते, त्याच्यानंतर जी येते कुलदेवतेची सेवा, आता त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती प्रार्थना, अवतरणिका, पाठविधी, मंगलाचरणम आणि श्री दुर्गोष्टोत्तर नामस्तोत्र, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पहिल्या दिवशी वाचायच्या असतात. कळालं? ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रस्तावना नाही वाचली तरी चालेल, कुलदेवतेची सेवा जी आहे ती नाही वाचली तरी चालेल, अवतरणिका, पाठविधी, मंगलाचरण ह्या गोष्टी नाही वाचल्या तरी चालेल. तुम्ही डायरेक्ट अथ देव्या कवचम इथून सुरू करू शकता. तर बघा, अथ देव्या कवचम 16 पेजवरती आहे, 16व्या पानावरती आहे. तिथून तुम्ही पहिल्या दिवशीपासून चालू करायचं. कुलदेवीचं स्मरण करायचं, कुलदेवीला सांगायचं की माते, आजपासून मी तुझी नित्यसेवा चालू केलेली आहे आणि रोज माझ्याकडून ही सेवा तू करून घे, अशी प्रार्थना आपण आपल्या कुलदेवीला, तुमची जी पण आहे ती कुलदेवीला करायची आहे. तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला काय वाचायचं, देव्या कवचम वाचायचं, अथ अर्गला स्तोत्र वाचायचं, अथ किलक स्तोत्र वाचायचं, रात्री सुक्त वाचायचं आणि त्याच्यानंतर 26 पानावरती पहिला अध्याय येतो आणि पहिले 2 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. एवढं तुम्हाला पहिल्या दिवशी वाचायचं. आता हे झालं पहिल्या दिवशी, म्हणजे आजच्या दिवशी सोमवारी. आता उद्या आहे मंगळवार, तर उद्या पण मग हे सगळं वाचायचं का तर नाही, तर उद्या फक्त त्याचे पुढचे 2 अध्याय वाचायचे. मग आता पहिले 2 अध्याय झाले, आता 2, 3 आणि 4 असे अध्याय वाचायचे. तिसऱ्या दिवशी 5 आणि 6, चौथ्या दिवशी 6 आणि 7 असे 13 अध्याय जोपर्यंत येतात. शेवटच्या दिवशी 1 अध्याय येईल किंवा 3 अध्याय येतील. तर शेवटच्या दिवशी जेवढे पण अध्याय येतील किंवा तेवढे तुम्ही वाचायचे आहेत. आणि ज्या दिवशी शेवटचे अध्याय 13वा अध्याय तुम्ही वाचाल, कळालं, ज्या दिवशी शेवटचा अध्याय म्हणजे 13वा अध्याय वाचाल, त्या दिवशी तुम्हाला त्याच्या पुढचं जे काही खाली दिले ना, तंत्रोक्त देवी सुक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, देव्यापराध क्षमारोपण स्तोत्र आणि क्षमारोपण स्तोत्र, इथंपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे. कळालं? परत एकदा सांगते. पहिल्या दिवशी देव्या कवचम, अथ अर्गला स्तोत्रम, अथ किलक स्तोत्रम, रात्री सुक्तम आणि पहिले 2 अध्याय. पुढच्या दिवशीपासून फक्त 2 अध्याय, जे 13वा अध्याय शेवटपर्यंत येईल तिथंपर्यंत. आणि 13वा अध्याय ज्या दिवशी वाचाल तिथून पुढे तुम्हाला तंत्रोक्त देवीसूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि क्षमारोपण स्तोत्र, ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या आहेत. कळालं? आता हा एक पाठ आपला पूर्ण झाला. मग तुम्ही किती दिवसात करता, 4 दिवसात करता, 5 दिवसात, 7 दिवसात, जेवढे दिवस तुम्हाला लागतील तेवढे, किती दिवसात जेवढा पाठ पहिला पूर्ण होतो. आता हा पहिला पाठ जो ज्यावेळी क्षमारोपण स्तोत्र तुमचं होईल त्यावेळी आपलं पहिला पाठ पूर्ण झाला. आता त्याच्या पुढच्या दिवशीपासून परत पहिल्यापासून आपल्याला नित्यसेवा चालू करायची. म्हणजे परत पहिल्यापासून तुम्ही देव्या कवचम, अथ अर्गला स्तोत्र असं करायचं आणि पहिले 2 अध्याय, तिथून पुढच्या दिवशी दुसरे 2 अध्याय, असं तुम्हाला कळालं असेल कसं चालू करायचं. तर अशा प्रकारे नित्यसेवेमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती वाचू शकता. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. तुम्ही नक्की करा, अनुभव घेऊन बघा. तुम्हाला ज्या काही आयुष्यामध्ये वैवाहिक, प्रपंचिक अडचणी ज्या काही आहेत, शारीरिक ज्या काही आहेत, त्या सगळ्या निघून जातील. सोबतच आपली नित्यसेवा देखील स्वामींची नित्यसेवा तुम्ही करा. रोज स्वामीचरित्राचे 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळे, ही सेवा तरी कमीत कमी करा. आणि त्याचसोबतच हे 2 अध्याय अशा प्रकारे वाचायचे आहेत. ज्या दिवशी बघा, दुर्गा सप्तशती स्वामीचरित्राला असे काही ठराविक नियम नाहीत, पण दुर्गा सप्तशती ही देवीची सेवा आहे, कुलदेवीची सेवा आहे. आणि ज्यावेळी आपण ती सेवा करत असतो, आपल्या हातात 2 बांगड्या, कपाळावरती टिकली, बसण्यासाठी आसन, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. म्हणजे कोणतीही सेवा करताना ह्या गोष्टी पाहिजेतच, पण कुलदेवीची सेवा करताना आवर्जून पाहिजेत. लक्षात घ्या, तुमच्या हातात बांगड्या 2 म्हणजे 1 काचेची बांगडी पाहिजे, सोबतच तुमच्या कपाळाला टिकली पाहिजे. टिकली म्हणजे काय की कुंकू टिकली काही असेल तरी चालेल, पण जे काही अलंकार आहेत ते तुम्ही परिधान केलेले पाहिजे. गळ्यात मंगळसूत्र पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी
तुम्ही घालून ही सेवा करा. आता मंगळसूत्र तर आपण रोज घालतो, पण काही जणांना सवय असते की मग बांगड्या घालायच्या नाही, टिकली लावायची नाही, तसंच सेवा करायची. त्रास नाही, तुम्ही एक एक बांगडी घालून सेवा करा, टिकली लावून सेवा करा, अलंकार घालून तुम्ही सेवा करा. कारण ही देवीची सेवा आहे, ती आपल्या हातून चांगलीच घडली पाहिजे. डोक्यावरती पदर घेऊन तुम्ही सेवा करायची आहे. जर तुम्ही साडी नेसत नसाल, ड्रेस घालत असाल तर डोक्यावरती ओढणी घ्या, स्टोल घ्या आणि मग सेवा करा, काही हरकत नाही. ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार आहे त्या दिवशी सेवा करायची नाही. सेवा करायची नाही म्हणजे काय की फक्त ग्रंथाला हात लावायचं नाही. तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण करू शकता, जे तुम्हाला येतं ते म्हणू शकता, पण इथे बसून देवाजवळ बसून ग्रंथांना हात लावून असं काहीही करायचं नाही. तर अशा प्रकारे रोज तुम्ही कुलदेवीची ही नित्यसेवा करा. बघा 100% नव्हे 101% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांना ही सेवा जमत नाही, म्हणजे रोज अध्याय जमत नाहीत किंवा काही जमत नाही, मग तुम्ही कुलदेवीची सेवा कशी करायची, तर तुम्ही रोज कुलदेवीचं नामस्मरण करू शकता. आता तुमची जी कुलदेवता आहे तिचं मंत्र असतो. तर ओम महालक्ष्मी नमः, महालक्ष्मीचा मंत्र काय, ओम महालक्ष्मी नमः. तर तुम्ही रोज एक माळ महालक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता. नसेल आता तुम्हाला कुलदेवी माहीत नाही आहे तर काय करायचं, कुलदेवीची सेवा कशी करायची किंवा मंत्र जाप कसा करायचा, ओम श्री कुलदेवताय नमः अशा प्रकारे करू शकता. पण सगळ्यात बेस्ट म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र जो आहे ना, तो यामध्ये महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या 3.5 शक्तिपीठांचा म्हणजे शक्ती यामध्ये महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या सगळ्या तिन्ही देवींचा त्यामध्ये शक्ती त्यामध्ये मंत्रामध्ये आहे. आणि तुमची जी पण कुलदेवी असो तिच्यापर्यंत ही सेवा नक्की पोहोचेल. फक्त तुम्ही रोज संध्याकाळी दिवाबत्ती करायची आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. जर ही सेवा तुम्हाला जमत असेल, म्हणजे रोज 2 अध्याय म्हटलं ना मी मगाशी, ती सेवा जमत नसेल तर फक्त मंत्र जाप करा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. फक्त एक माळ करा, काही हरकत नाही, पण मनापासून करा. आता त्याच्यासोबत जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचीच सेवा करायची आहे पण वेळ नाही आहे, मग आता काय करायचं, ही तिसरी सेवा मी तुम्हाला सांगते, ती म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्रम, जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. सिद्धकुंजिका स्तोत्रम जर तुम्ही रोज 11 वेळेस वाचाल तर तुम्हाला एक दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. कळालं? सिद्धकुंजिका स्तोत्र अतिशय प्रभावी आणि अतिशय शक्तिशाली स्तोत्र आहे. माता आई भगवतीची ही सेवा आहे. जर तुम्ही 11 वेळेस वाचाल तर एक दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळू शकतं, म्हणजे मिळतं. जर 11 वेळेस तुम्हाला शक्य नाही तर रोज एकदा मग तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचा. तर अशा प्रकारे 3 टप्प्यामध्ये 3 प्रकारे तुम्ही कुलदेवीची सेवा करू शकता. रोज 2-2 अध्याय जसं मी सांगितलं तसं. त्याच्यानंतर दुसरी सेवा, अध्याय जमत नसेल तर दुसरी सेवा मंत्र जाप करायचा. मंत्र जाप नसेल, तुम्हाला जमत नसेल तर तो रोज 1 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं. कळालं? आता ज्यावेळी 2 अध्याय तुम्ही वाचत असता म्हणजे नित्यसेवा, त्यावेळी 1 माळ 99 मंत्राची पण तुम्हाला घ्यायची आहे. कळालं? 2 अध्याय आणि जी काही सेवा आहे ती आणि 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करा. आयुष्यातील सगळ्या समस्या सुटतील. आणि आई कुलदेवीची सेवा, बघा आपल्या आयुष्यात कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. काही जणांना तर कुलदेवीच माहीत नसते, ही त्यांची म्हणतो ना की दुर्भाग्य म्हणू आपण. तर नक्की माहीत करून घ्यावी, कारण कुलदेवीची कृपा आपल्या घरावरती असणं खूप महत्त्वाचं असतं. आयुष्यात कर्जबाजारीपणा येत नाही किंवा ज्या काही समस्या आहेत त्यातून आपल्याला ती मार्ग दाखवत असते. आपली आई आपल्याला मार्ग दाखवत असते, पण ती मार्ग कधी दाखवते, ज्यावेळी आपण तिच्या सेवेत राहू, तिची आठवण काढू, तरच ती आपल्याला मार्ग दाखवते, आपल्यावरती प्रसन्न राहत असते. जर तुम्ही तिची आठवणच नाही काढला, तिची सेवाच नाही केला तर ती तुम्हाला जर तिचा विसर पडला तर ती देखील तुम्हाला विसरते. आणि ज्यावेळी ती तुम्हाला विसरते त्यावेळी बघा, आई जर लेकराला विसरली तर नक्कीच लेकराच्या आयुष्यात खूप अडचणी येत असतात. आईचा आशीर्वाद लेकराच्या डोक्यावरती असणं खूप महत्त्वाचं असतं. फक्त आईचा आशीर्वाद जरी असला तरी आयुष्यातील सगळ्या संकटातून, दुःखातून आपण मुक्त होत असतो. त्या दुःखातून आपल्याला मार्ग मिळत असतो. म्हणून ही सेवा तुम्ही नक्की करा. ही सेवा करा. ही सेवा तुमची कुलदेवी कोणतीही असो, 3.5 शक्तिपीठांपैकी त्या कुलदेवीपर्यंत नक्की पोहोचेल. तर चला, आजचा व्हिडिओ अजून काही तुमच्या शंका असतील तर नक्की विचारा. आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली कुलदेवीच्या सेवेसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.